नमस्कार फॅमिली. आता तुम्ही म्हणतानीच तोंड एवढं कमी पडलंय. अहो मी फार्मसिस्ट आता किती दिवस झाले रानात नाही गेले आणि मालक म्हणायला लागले तू शेतात जाय काय गहू काढायला. मरणाचा कंटाळा आलाय. चला चला वाट बघायची तिकडे नको ना वेळा नेला आहे पुढे. नको ना तू खरंच काम कटाळी झाली आहेस बरं लय मोठं लिहायचंय. जेव्हापासून कॉलेज जायला लागली ना तेव्हापासून एकदम काम कटाळी झालेली बरं का. शेतामध्ये जावं वाटत नाही. बरं चला 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 रुद्र तुला येडा घेतला का का कसं जीव आल्यासारखं चालली एकदम जस का जीव आलाय तसं चाललेली जस काय कुठं कापायला चाललेलं आहे तुला. घे तुझी बंदूक. माइंड युअर लँग्वेज हँडसअप आईला म्हणा हँडसअप. अरे मग गव्हाला कापायला चाललंय तुला कापायला नाही चाललं. आपण कुठं चाललो गहू कापायला. तू अशी चालली चलत चलत जीव आल्यासारखं जस का तुला कापायला चाललंय. गव्हाला सोनाली ऑलरेडी आका ते नाही ते भरपूर गहू कापलेला आहे तिथं कळलं का. आली कॉलेजवरून चालले सगळे एक तास कापायचं तुला तू त्याच्यात नाटक करायला लागलीस. काय नाही मी करतो घोरडोर चल नाहीतर आल्यावर ते सगळेच मिळून करू आपण घोरडोर. पिलू चल तर पहिला सवाल आहे का. पिलू बंदूक तुझी घे. बंदूक येण्याची संगत असते बरं का शेतात जाताना कारण की आपल्याला चोर येते ना. आमच्याकडे जास्त चोर येते त्यामुळे बंदूक येतोय. हो तू चोरायला आणशील ना. बर 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 चला. तर पाहू शकतात हा म्हणजे आमच्याकडे याला मळा म्हणतात. तर इथून जायचंय खर्च सांगत आलेलं आहे. तर पाहू शकतात ही बाजरी आमची नाही आहे शेजाऱ्यांची. हा ते काय तुला रस्ता दाखवतो चालेल कोणत्या वावरात द्यायची ना डायरेक्ट रस्ता दाखवला आलाय तुला मी. काय पिल्लू आपलं नाही आहे ना बरोबर जर तुला माहिती आहे पण आईला माहित नाही आहे. हा बरं चला 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 चला. तर हा आहे आमचा गहू. आकाने त्याने एवढा काढलेला आहे सकाळपासून. बघू शकतात मी आलेली आहे आमच्या शेतात. हे आमचं खेत आहे आणि आता आम्हाला काम करायचं आहे. इळच सापडा नाही मला. भेटलं गेलं की तुला मग पिल्लू गेलं की कामाला आहे की मग आल्या आल्या. भाऊ तुमची सून प्युअर आळशी झाली प्युअर आळशी. हा ना फरकच आहे ना 2.5-3 मध्ये. पण हे लय पुढे गेले राव. हे काय करावं लागणार कापावं लागणार आहे नाहीतर आहे का तुकडा हे पाण्याने थेट पुढल्या कडेला आदळणार आहे. पुढल्या कडेला आदळलं ना सगळं म्हटलं परत खाली ढासळण. हा ना. तर आता मस्तपैकी नळ्या वगैरे बसून झालेले आहेत. आता सूर्य पण मावळतील चाललेला आहे. आता घरी जायचं आहे परंतु आम्ही मग आता येताना आहे ना नळ्या आणताना एक स्टिंग आणलेली आहे. थोडासा त्या संगत चाकणा पण आणलेला आहे. जसे बाकीचे नाही का दारू वगैरे पण एन्जॉय करतात शेतामध्ये तसं आम्ही थोडी स्टिंग पिऊन पण एन्जॉय करतो. मस्तपैकी बसलेलं आहेत. सूर्य पाहू शकतात भारी मावळतीला गेलेला आहे. वातावरण पण एक नंबर आहे. मस्त निवांत बसलो कारण की दिवसभर काम 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 करावंच लागतंय. आता थोडा वेळात वेळ काढून आहे ना मस्तपैकी बसलेले आहेत. फॅमिली आता निघालेले आहेत घरी. आम्ही आता एन्जॉय थोडासा फार केला आहे. आता अंधार पण पडलेला आहे तर निघालेले आहेत घरी आता. वाव कुठं पडले बरं हाती लागलं रे. बाजरीच्या रानात कोणी कोणी धरलंय राजूनी पण गावात काढत होते. खाऊ पिऊ नका बरं का. नाही लेकिन घाबरत नाही राहतं माणसाळ्याला. तर फायनली मित्रांनो आपल्याला जो एन्जॉय केलेला आहे तो परवडलेला नाही आहे. ते एन्जॉयमुळे आपल्याला टाईम झाला घरी यायला आणि आता अंधार पडलेला आहे तरी आम्हाला आता मका न्यायला यावं लागलेलं आहे. तिकडं टाईम वेस्ट करायला अर्धा 1 तास. तर इकडं अंधाराचं मका न्यायला यावं लागलं. घरी आलो तर मका वगैरे काहीच आणलेलं नाही कारण की सोनाली अक्का बोलते जस्ट गहू काढून घरी आले ते त्यांना पण घरी यायला अंधार पडला होता. मग काय नाही विलाजाने ना कपची गुमाने मलाच यावं लागलं मका न्यायला. तर आता आलेलं आहे मका न्यायला. मका तोडतोय. आपली मोटरसायकल पण आणलेली आहे आणि आता एक कावळा मस्तपैकी तोडून आहे का आपल्या जनावरांना मका. तर फायनली गिन्ने गवत आणि मका आणलेले आणि तोडून मस्तपैकी आता गुरांना टाकलेलं आहे. आता जातो घरी. काय झालं बिल्लू
टोटे एवढं आंबट झोपेतून उठल्यापासून आंबट येते. चहा करत नव्हतं लवकर म्हणजे चहाचा टाइम हुकलाय. काय पिल्लू चहाचा टाइम टेबल सरकलाय त्याचा. अले लढून त्याला आठवण आली करायला ते. चहा हुकलं म्हणून हा चहा हुकला. पिल्लू झोपला होतास काय नाही प्रॉब्लेम बघू आता गेलाय ना हा काय चहा हा एक आहे माझं. मग काय विषय नाही पिल्लू रडू नाही जाऊ दे